आले असतील ते दूर करा, पण पक्षाला एकनाथ शिंदे साहेबांची गरज आहे. आणि रावसाहेब अयोध्या दौरा होता त्यावेळी तुम्ही स्पष्टपणे एकनाथ शिंदे साहेबांच्या समक्ष मला सांगितलं की नरेश, विधान परिषदेकरता तुझं नाव आहे, परंतु उद्धव ठाकरे ज्यावेळी हमशा पाडवी यांना तुम्ही विधान परिषदेचं तिकीट दिलं, अयोध्येच्या राम जन्मभूमीच्या भूमीत तुम्ही जर मानत असेल तर तुम्ही त्याची शपथ घेऊन सांगा. परंतु उद्धव ठाकरे म्हणतात की एकनाथ शिंदे यांनी जर भूमिका घेतली, ते जर बाजूला गेले तर नरेश मस्के सुद्धा त्यांच्या सोबत जाईल. त्यामुळे नरेश मस्के यांना विधान परिषद द्यायची नाही. हा निरोप किंवा ही गोष्ट तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या समक्ष मला अयोध्येत सांगितलेली आहे. कसल्या गप्पा मारताय? आणि तुम्ही जर खरंच बाळासाहेबांना मानत असाल तर मी जर तुम्ही म्हणालात की नरेश मस्केंची पत्र आहेत, एक जरी पत्र दाखवा, एक जरी माझं पत्र असेल तर तुम्ही तरी राजीनामा द्या, नाहीतर मी तरी राजीनामा देतो. कसल्या गप्पा मारताय? तुमची आम्ही रिस्पेक्ट ठेवतो एक सिनियर लीडर म्हणून, परंतु आमची जी बंद मूठ आहे ना, ती मूठ बंद राहू द्या. एकनाथ शिंदे साहेबांनी भूमिका घेतली त्या 2 दिवस तुम्ही मला काय फोन करत होतात, रोज मला सकाळ संध्याकाळ फोन करून काय बोलत होतात हे तुम्हीच जाहीर करा. मी नाही जाहीर करत. मी नव्हतो तुम्हाला फोन करत. तुमचा कॉल रेकॉर्ड काढा आणि तुम्ही मला फोन करत होतात आणि काय काय बोलत होतात ते मला जाहीर करायला लावू नका. कशासाठी? नरेश मस्केंवरती तुम्ही कितीही टीका करा, 50 माणसं ठेवा सोशल मीडियाचंही नरेश मस्केवर टीका करण्याकरता, परत नरेश मस्केने जी भूमिका घेतलेली आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत ते आहेत आणि कायम राहणार, हे लक्षात ठेवा. तुम्ही बोलताना असं म्हटलं की रश्मी ठाकरेंना शिवाय होते संजय राऊत. विचारा, कित्येक खासदारांना विचारा, त्यांचं नाव जाहीर करण्याकरता उशीर लावत होते तेव्हा उद्धवजींपासून कशा पद्धतीने शिव्यागाळी करत होते हे अख्ख्या शिवसेनेला माहिती आहे. हो, कशाला उगाच गप्पा मारताय? आम्ही आपला रिस्पेक्ट ठेवतो, आम्हाला बोलायला लावू नका. तुमची काय अडचण होती की सोडावून त्यांना जावं लागलं असं बोलले? अडचण होती त्यांची? नरेश मस्के हा खुली किताब आहे, त्यामुळे अडचण आणि हा विषय आमचा येत नाही. आम्ही काय तुमच्याकरता काय ते पत्राचा आणि हे घोटाळे करणारे आम्ही लोक नाही आहोत. अडचणी तुमच्या आहेत, त्यामुळे हे घोटाळेबाजमध्ये आम्ही नाही आहोत. एकनाथ शिंदेच्या विरोधामध्ये तुम्ही पत्र लिहिली होती. आता मी तुम्हाला एक नाही अनेक पत्र लिहिली होती. ऑन रेकॉर्ड आहेत असं माझं एवढंच म्हणणं आहे, माझं म्हणणं आहे की त्यांनी एकतरी पत्र दाखवावं, जे पत्र मी लिहिलेलं आहे. अशा गप्पा, फुकाच्या गप्पा खूप मारता. एकतर त्यांनी तरी माझं जर पत्र असेल तर मी रिझाईन देईन, आणि तेही जर प्रूव्ह करू शकले नाही तर त्यांनी रिझाईन द्यावा. दुसरा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की तुम्ही त्यांच्याकडे गेला ती गोष्ट खरी, पण ते जे बोलले ते खरंच होतं ना की तुम्हाला परिषद जरी दिली असेल तुम्ही एकनाथ शिंदे सोबतच गेला. हो, मी एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत होतो. मी उद्धवजी ठाकरे यांना एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या दिवशी भूमिका घेतली त्या दिवशी पण मला 10 ते 15 फोन होते, वरुण सरदेसाई मार्फत सुद्धा फोन होते. त्यावेळी सुद्धा सांगितलं, त्यांनी मला विनंती केली 2 मिनिटं तरी मातोश्रीवर ये. त्यावेळी पण मी सांगितलं मी मातोश्रीवर येणार नाही, आम्ही शिंदे साहेबांच्या समवेत आहोत. 15 दिवस अगोदर सुद्धा मला बोलवलं होतं ठाण्यामध्ये, नेतृत्व तू स्वीकार. त्यावेळी सांगितलं हा विषय माझा नाही, आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आहोत, ती जे भूमिका घेतील त्यांच्या आम्ही सोबत आहोत. अरे हे बघा, माझा मी परिषद देणं आणि घेणं हा विषय नाही आहे. कुठल्या स्वार्थाकरता नरेश मस्के एकनाथ शिंदे साहेबांच्या समवेत गेला नाही. एकनाथ शिंदे साहेब एक संघटनेला खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जाऊ शकतात. हे शिंदे साहेबांनी भूमिका घेतली त्याच्या अगोदर 15 दिवस ज्यावेळी धर्मवीरचा रिलीज होता, सलमान खान त्यावेळी येणार होते, उद्धव ठाकरे त्या कार्यक्रमाला जाणार नव्हते. मी स्वतः जाऊन त्यांना सांगितलं असं करू नका, शिंदे साहेबांची आपल्याला गरज आहे, पक्ष जर पुढे न्यायचा आहे तर तुम्हाला एकनाथ शिंदे साहेबांची गरज आहे, तुम्ही अशी भूमिका घेऊ नका, हे सांगणारा नरेश मस्के या वर्षा बंगल्यावरती. त्यामुळे ह्या गप्पा तुम्ही मला मारू नका. पवईच्या हॉटेलमध्ये काय घडलं होतं? पवईच्या हॉटेलमध्ये काही आमदारांना
यांनी बैठक घ्यायला सांगितली होती, त्यांच्या मागे लागली होती की माझं नाव मुख्यमंत्रीपदासाठी घ्या. मग त्याही लोकांनी यांना खुश करण्याकरता एक बैठक घेतली आणि यांना खुश केलं, परंतु तेही लोक ह्या गोष्टीकरता हसत होते की या माणसाला झालंय काय. त्यामुळे संजय राऊत, हे तुमचं जे प्रेम आहे ना, हे बेगडी प्रेम आहे. तुम्हाला पूर्ण पक्ष हातात घ्यायचा आहे, काँग्रेसबरोबर हा पक्ष घेऊन जायचा आहे. अरे तुम्हीच सत्यानाश केला या पक्षाचा, तुम्हीच त्यांच्या डोक्यात घातलं बहुतेक मुख्यमंत्री व्हा, आणि या महाराष्ट्राला एक कुचकामी मुख्यमंत्री आपण दिलात, आणि काँग्रेसबरोबर नेण्यात जाण्याकरता तुम्ही भाग पडलत. खऱ्या अर्थाने या पक्षाचा जो एकसंघ पक्ष होता त्याचं वाटोळं तुम्ही केलं. शिवसैनिकांचे जे शिव्या शाप आहेत ना, हे तुम्हाला भोगावे लागणार आहेत, हे मी पुन्हा एकदा सांगतो. सर, त्यांनी म्हणजे हा जो दावा आहे अनेकदा केला जातो की राष्ट्रवादी काँग्रेस आणि सगळं जुळवण्यामध्ये राऊत आघाडीवर होते आणि त्यांना मुख्यमंत्री पदासाठी उमेदवार व्हायचं होतं स्वतः. त्यांना मुख्यमंत्री पदाकरता त्यांचा उमेदवार व्हायचं होतं. उद्धवजींच्या गळ्यात माळ घालायची. उद्धवजी स्वभावानुसार त्यामध्ये 24 आवर्स काम करणार नाहीत, आणि त्यानंतर आपोआप ती माळ माझ्या गळ्यात येईल, ह्या स्वार्थी हेतूने यांनी शिवसेनेचं वाटोळं केलं. उद्धव ठाकरे यांनी तर एकनाथ शिंदे यांना शब्द दिला होता की तुम्हालाच मुख्यमंत्री केलं जाईल. एक जगजाहीर आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी जी मेहनत केली, त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मेहनत केली, या संपूर्णपणे आमदारांच्या बैठकीत सांगितलं की एकनाथ शिंदे साहेब उमेदवार असतील, आणि नंतर आयत्या वेळी स्वतःचं नाव त्यांनी पुढे केलं. या सर्व कटामागे संजय राऊत यांचा कट होता. नक्की संजय राऊतांना मुख्यमंत्री व्हायचं होतं की ते कट रचत होते की एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री